अयो गडगड करायला लागले. किती जोर तिखट खायचा. तिखट कर म्हण मटणाची भाजी झणझणीत हाय का नाही बेजारी. अयो अगं पण मी काय तुला म्हणलं होतं का इतकी तिखट कर. आईला प्रमाणाच्या बाहेर तिखट टाकलंय. खाताना बरं वाटलं पण आता अयो ह्यालाच म्हणतात खाजून अवदान आणायचं. अयो देवा आईला लयच तिखट झाली गड्या प्रमाणाच्या प्रगती हो. अंगातनं सगळा हातपायचा गळाटा झालाय बघ. चालायची तर काय अवसानच राहिलं नाही बघ. काय अगं इतकं तिखट टाकत असतात का. ओ नो. एक काम करू, चला दवाखान्यात जाऊ. असलं असते तुझे जुलाब. तुम्हाला नेहमी बी जुलाब होत येते की, पण ह्या वेळेचं जुलाब जरा विचित्रच आहे. चला दवाखान्यात जाऊ. अगं दवाखान्यात केव्हा जायचं. एक काम कर, तू फोन करून डॉक्टरला बोलव. मला इथून इथपर्यंत दम निघा ना. अयो A few moments later. अभी मजा आएगा ना भिड़ो. अहो पेशंट आहे बाथरूम मध्ये. सकाळ दर 17 वेळा झालं बाथरूम मध्ये जायचं. त्यांचं जुलाबच काय थांबा नाही तो. अयो अहो बरं झालं डॉक्टर आला होतो मी. काय खरं नाही माझं लय हाल चालू आहेत. अहो बरं बरं चला गादीवर झोपा. तुमचा आता चांगलाच आधार नीट करते. बर बर. अयो ओय आता बाथरूमला जायची गरज नाही. आता मी आले ना त्याला गादीवर झोपायला गपतो. अहो डॉक्टर पण चटीत झाले तर कसं होईल माझं. काय नाही होत. चला गपचूप गादीवर. अयो अहो कसलं डॉक्टर आहेत तुम्ही. अहो माझी चटीत होईल मग परत लय अवघड होईल. चला काय करणार राहिलं नाही. अयो आय गे अयो आय गे अरे देवा. ओ शिट. काय झालं डॉक्टर. अहो तुमच्या पोटात गुडगुडचा आवाज येतोय. अहो डॉक्टर मग गुडगुडच आवाज येणार ना. पोटात काय नाही पाणी आहे. काय तुम्ही बी. हो डॉक्टर काय झालंय. काय नाही घाबरायसारखं. डॉक्टर मला ना इंजेक्शन काय तसलं देऊ नका बरं का. मला लय भ्या वाटतंय बघा. एखादी गोळी द्या. सकाळपासून गोळ्या खाल्ल्यात का मेडिकल मधल्या आणलेल्या. मेडिकल मधून 2-3 आणल्या होत्या गोळ्या पण त्याने काय राहिलं नाही बघा. मग इंजेक्शनच द्यावा लागेल तुम्हाला. अयो डॉक्टर प्लीज मला इंजेक्शन देऊ नका. लय भ्या वाटतंय. नको गोळी द्या. इंजेक्शनच द्यावं लागते. नाही नाही डॉक्टर गोळ्या नका देऊ. इंजेक्शनच द्या म्हणजे पटकन कामाला जाते ना. आजचं बी खाडं झालंय कामाचं. उद्यापासून तरी जाते ना कामाला. अयो डॉक्टर मी काय म्हणतोय बाहेर यायला लागली. जाऊ का बाथरूमला थोडस. अहो दाबून धरा. इंजेक्शन दिलं की थांबतय. अयो पण चढीत होईल व इथं वास सुटर. जाऊ दे की मी येतो 2 मिनिटात. दाबून धरा. डॉक्टर मला काही इंजेक्शन नको बघा. मला गोळी द्या बरं. मला लय भ्या वाटतं इंजेक्शनचं. पहिलेच सांगतोय बा मी इंजेक्शन घेणार नाही. हो तिकडे हो. हे हल्लं की मला इंजेक्शन देता येत नाही. या इकडे ह्यांना पकडा. थांबा थांबा डॉक्टर मी आले धरायला. डॉक्टर मी पहिलं सांगतोय बघा मी इंजेक्शन घेणार नाही बघा. मला लय भ्या वाटतं इंजेक्शनचं. हो मला गोळी द्या. अयो इंजेक्शन नको. अयो अग झालं
हा. एवढं लवकर झालं हा. मला तर जाणवलं नाही. बरं झालं. आता झालं ना. अहो अजून एक द्यायचंय. अजून एक नाही. तोंडात द्यायचं, हाताला नाही. तोंडात असलं कसलं इंजेक्शन तोंडात असतंय काय? डॉक्टर जाऊ का? बाहेर यायला लागली जाऊ आता. ना तर हिथंच होईन माझी, पण म्हणताना वास कुठून सुटलाय. जबरदस्तीने इंजेक्शन दिलेलं आहे बेकार. A few moments later. कशी वाटली माझी आयडिया? हा, छान आहे तुझी आयडिया. आता तुम्ही ना निम पैसे मला द्या काय? हा हा. अहो माझ्या नवऱ्याला एकच चमचा तिखट लागतं, मी 2 चमचे तिखट टाकलं. हा का? हा, आणि अजून मसाला पुड्या टाकल्या 2. हो का? हा. होय असं काय? तो मुद्दामून चटणी जास्त टाकली काय? पैशासाठी खर्चा देत नाही म्हणून तू माझं जेवणामध्ये हल करते वय. तुला तर आता ना तुला ना नंतर बघतो मी. तो पैशासाठी केलं ना असं? मी पण पैशासाठीच केलंय. माझी उधारी तुझ्याकडे लय. तू देणारच नाही मला पैसे, म्हणून मी तुला जुलाबाचंच इंजेक्शन दिलं. आता बस 2-4 दिवस बाथरूम मध्ये. तुझं मला पैसे पण नाही पाहिजे आणि काहीच नाही पाहिजे. अयो, दोघीने मिळून पैशासाठी केलं. तुम्हा दोघीला नंतर बघतो.